आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची हवाई ताकद आज अवघड जग पाहिल। विशेषतः पाकिस्तानचे डोळे भिरभिरतील असं आपल्या वायुदलाचं सामर्थ्य गंगा एक्सप्रेसवेवर होणार आहे। आज भारतीय वायुदलाचं गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो आयोजित करणार आहे। राफेल, जॅग्वार आणि मिराज यासारखी लढाऊ विमानं या एअर शो मध्ये सहभागी होणार आहेत आणि पहिल्यांदाच इतक्या अत्याधुनिक लढाऊ विमानांची उड्डाणं आणि लँडिंग महामार्गावर होणार आहे। युद्धजन्य किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील तयारीची चाचणी या एअर शो मध्ये होणार आहे। शाहजहांपूर इथल्या गंगा एक्सप्रेसवेवरील 3.5 किलोमीटर लांबीच्या रनवेवर हा एअर शो होणार आहे। गंगा एक्सप्रेसवेवरील पहिल्या नाईट लँडिंग रनवेची चाचणी होणार आहे। पहलगाम हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव सुरूच आहे। दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या तयारीत व्यस्त आहे। तर यामध्ये कोणकोणती लढाऊ विमानं सहभागी होणार आहेत आपण पाहूयात। लष्करी क्रमांक त्याची राफेल आणि सुखोई दोन्ही विमानं यात सहभागी होतील। त्याचबरोबर मिराज 2000, MiG-29 आणि जॅग्वार अशी महत्वाची लढाऊ विमानं यात सहभागी। त्याचबरोबर वाहतूक विमानं C-130J सुपर हर्क्युलिस आणि AN-32 ही विमानं देखील सहभागी होतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, अतिशय महत्वाची अशी चाचणी होते। राफेल, जॅग्वार आणि मिराज सारखी लढाऊ विमानं या एअर शो मध्ये सहभागी होणार आहेत। अधिकची काय माहिती या संदर्भात? हा संदेश आहे पाकिस्तानसाठी आणि तो अत्यंत सूचक आहे। बघा, ज्या वेळेला तणाव एवढा वाढलेला आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती नौदल तिकडे अरबी समुद्रामध्ये तयारी करते, दुसरीकडे हवाई दलाची प्रात्यक्षिकं होत आहेत आणि भारताच्या ताफ्यातली सगळी महत्वाची विमानं, जशी तू मगाशी म्हणाली तशी जॅग्वार आहे, MiG-29 आहे, मिराज 2000 आहे, सुखोई आणि राफेल आहे, ही सगळी विमानं जर टच अँड गो, कारण आताचं जे प्रात्यक्षिक सुरू आहे त्याला टच अँड गो म्हणतात, 3.30 मीटर म्हणजे साधारणपणे 3.5 किलोमीटरच्या रनवेवरती हे विमान येत आहेत, टच अँड गो करतायत, म्हणजे ते काही लँड होऊन पुढे थांबणार नाहीयेत। टच अँड गोचा अर्थ काय, तर युद्धजन्य परिस्थिती जेव्हा असते तेव्हा नाविक दल तिकडे सराव करतंय, जहाजावरती पण तुम्हाला लँडिंग आणि टेक ऑफ करायचं आहे आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे एक्सप्रेस ह्या देशानं जे उभारलेत त्या एक्सप्रेसवरती टच अँड गो करायचं आहे। हा संदेश यासाठी महत्वाचा आहे की भारताच्या लष्कराला पंतप्रधानांनी सांगितले की निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। साधारणपणे आता हे जे सुरू झालेलं आपलं ऑपरेशन आहे ते 40 मिनिट चालेल। या 40 मिनिटामध्ये लढाऊ जशी विमानं दिसतात तशी वाहतुकीची विमानं पण आहेत, जशी C-130J सुपर हर्क्युलिस आहे, AN-32 आहे। तर ही वाहतुकीची विमानं, लढाऊ विमानं आणि त्याबरोबरच हेलिकॉप्टर MiV-5 एकाच वेळेला ह्या रनवेवरती, म्हणजे हा जो गंगा एक्सप्रेसवरती आपण रनवे वापरतोय त्या रनवेवरती जेव्हा ती येतील आणि प्रात्यक्षिक करतील तर जग बघणार आहे ना, कारण जगाचं तर स्पेशली पाकिस्तानचं लक्ष तर इथे आहेच। ही शाहजहांपूर उत्तर प्रदेश मधली हवाई धावपट्टी आहे, तिथे आपण आज नाईट लँडिंग करतोय। गंगा एक्सप्रेसवरती जेव्हा ही राफेल, मिराज आणि जॅग्वार विमानं उतरतील तर त्यातून चाचपणी ही होईल। या 3.5 किलोमीटरच्या हवाई धावपट्टीच्या आजूबाजूला जवळपास 250 CCTV कॅमेरे लावलेले आहेत। योगी सरकारचा जो काय औद्योगिक विकासाचा संकल्प होता त्या हबच्या शेजारीच ही सगळी आहेत। आणि अजून एक सांगायला हवं, यापूर्वी आपण 3 एक्सप्रेस वेवरती अशा पद्धतीच्या हवाई धावपट्ट्या तयार केल्यात। आग्रा लखनौ एक्सप्रेसवे जो उन्नाव जिल्ह्यात आहे, पूर्वांचल एक्सप्रेसवे जो सुलतानपूर जिल्ह्यात आहे, बुंदेलखंड एक्सप्रेसवे इटावा जिल्ह्यात आहे। तर या सगळ्या ठिकाणी आपण चाचपणी केलेली आहे, या देशानं बघितलंय। पण तेव्हाची लढाऊ विमानं आणि आत्ताच्या लढाऊ विमानात फरक काय आहे, तर तेव्हा आपण 1 किंवा 2 प्रकारची लढाऊ विमानं तिथे उतरवली होती। मला आठवतं सुखोई यापूर्वी आपण उतरवलं होतं, पण आता सगळीच लढाऊ विमानं ही ह्या सेवेमध्ये आहेत। आता ह्या राफेलचं वैशिष्ट्य काय आपल्या प्रेक्षकांचं आपण सांगूया प्रेक्षकांसाठी, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम असलेलं हे विमान आहे जे लांब पल्ल्याच्या मेटॉर्क क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे। आणि मी सकाळी आपण म्हटलं होतं की पाकिस्तानचा पलीकडचा कोपरा जो आहे ना, जो चीनच्या लगत आहे किंवा अफगाणिस्तानच्या लगत आहे, या सगळ्या भागात आपली क्षेपणास्त्र जातील एवढी आपली मारक क्षमता आहे। आणि त्याच्या जोडीला जेव्हा राफेल असेल तर हे राफेल हे सर्व प्रकारच्या हवामानामध्ये ऑपरेशन करण्यासाठी सक्षम आहे। तेवढंच सक्षम आहे Su-300 MKI,
हे भारतीय रशिया संयुक्त म्हणजे भारत सरकार आणि रशिया सरकारने दोघांनी मिळून संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. दीर्घ पल्ल्याची स्थायिक क्षमता आहे आणि ह्या विमानामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र नेण्याची त्यासाठी ते सक्षम आहे. मिराज 2000 ज्याची देशभरामध्ये खूप चर्चा झाली, आता मिराजचा दुसरा आपल्याकडे तो स्लॉट पण येण्याची शक्यता आहे. मिराज काढून आपण वेगळ्या पद्धतीची नवीन लढाऊ विमानं पण ऍड करतोय. हे फ्रेंच बनावटीचं जलद गतीनं खोलवर स्ट्राईक करणारं आणि अण्वस्त्र क्षमतेचं विमान आणि हे फार महत्वाचं आहे. कारण पाकिस्ताननं ज्या वेळेला दोन देशामध्ये तणाव सुरू झाला त्या वेळेला एन वर्ड किंवा अण्वस्त्राची आपल्याला धमकी दिलेली. आता ही त्यांची भाषा ही अशीच आहे की जेव्हा अण्वस्त्र क्षमता आणि सज्ज असलेले दोन राष्ट्र त्यात तणाव आहे तर कुठल्याही दिशेला जाऊ शकतं. तर अशा दृष्टीनं सुद्धा मिराज 2000चं महत्व आहे. MiG-29 हे वेगवान उंच उड्डाण करणारं आणि रडारला चकवा देऊ शकणारं विमान आहे. जॅग्वारची तर क्षमता त्याहून अधिक वेगळी आहे. हे जमिनीवर हल्ला करतं, अँटीशिप म्हणून ते ओळखलं जातं. अत्यंत अचूकपणे आपल्या शिकारीचा वेध घेण्यासाठी हे प्रसिद्ध आहे. अशी सगळी विमानं ज्या वेळेला आपण आज त्याचं प्रात्यक्षिक करतो तर मी म्हणालो तसं हा एक संदेश आहे. हा संदेश पाकिस्तानसाठी आहे. पाकिस्तान लटपटलाय वगैरे ही जी विशेषणं आपण वापरतो ते खरोखर लटपटलाय. त्याचं कारण आहे की गेल्या 15 वर्षामध्ये आपण जी संरक्षण सिद्धता वाढवली आहे. मी गेल्या 15 वर्षामध्ये नॉर्थ ईस्ट असेल किंवा लडाख असेल किंवा जम्मू काश्मीरचा भाग आहे, कैक वेळेला इथे आलो. गेल्या 15 वर्षातली आत्ताची परिस्थिती बदललेली मला काय दिसते तर तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये जा, एक्सप्रेसवे आहे. तुम्ही मेघालयमध्ये जा, एक्सप्रेसवे उभारलेले आहेत. लडाखमध्ये जा, लडाखमध्ये एक्सप्रेसवे आहेत. श्रीनगरमध्ये जा, श्रीनगरमध्ये सगळीकडे एक्सप्रेसवे आहे. येस, निश्चितच. मी तुमच्याकडे येते पुन्हा. आता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत. सर, वायुदलाचं सामर्थ्य आज गंगा एक्सप्रेसवेवर होणार आहे, या संदर्भात काय अधिक माहिती सांगाल तुम्ही? नक्कीच ही अत्यंत महत्वाची आहे. यासाठी त्याच्या बाबी आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. ऑलरेडी पाकिस्तान सोबत आपला जो संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगानं अशा प्रकारची कवायत, अशा प्रकारची जी आहे तयारी आपल्या संपूर्ण भारतीयांसमोर, त्याचबरोबर आर्म फोर्सेस समोर येणं, यामुळे आपलं मोरल बुस्टिंग होतं आणि एक प्रकारे आपल्या सैनिकांचं मनोधैर्य त्या ठिकाणी वाढतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुळात ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती असते त्यावेळेस जे दुश्मन राष्ट्र असतं ते दुश्मन राष्ट्र हे भारतामधल्या ज्या एअर बेसेस आहेत त्या एअर बेसेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे त्या ठिकाणाहून जे आहे आपल्या लढाऊ विमानांचं उड्डाण करता येणार नाही किंवा त्या ठिकाणी लँडिंग करता येणार नाही, त्या ठिकाणी रिफ्युएलिंग करता येणार नाही. मग जर अशा प्रकारे एअर बेसेसला टार्गेट केलं तर आपल्या लढाऊ विमानांना जे आहे धोका निर्माण होऊ नये किंवा हे आपले ऑपरेशन जे आहेत त्याच ठिकाणी कंटिन्यू राहावेत. त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे एक्सप्रेसवे आहेत ते एक्सप्रेसवे अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतात. एक प्रकारच्या एअर स्ट्रीप म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात आणि गंगा एक्सप्रेसवेवर अशा प्रकारची तयारी किंवा अशा प्रकारची ELF आपण ज्याला म्हणतो, इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी, अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निर्माण करणं हे नक्कीच भारताच्या हवाई दलासाठी जी आहे ती जमेची बाजू आहे. अशा प्रकारच्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ELF फॅसिलिटी. निश्चितच सतीश सर, खरं तर अवघं जग आज आपल्या वायुदलाचं सामर्थ्य पाहणार आहे. धन्यवाद, आपण इतकी सविस्तरपणे ही सगळी माहिती दिलीत आणि धन्यवाद राहुल, आपण सुद्धा अतिशय सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल.